लेखक गौतम कोतवाल यांनी लिहिलेली 50 पुस्तके शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण। बीड जिल्ह्यातील गरीब कुटुंबामध्ये शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या मुलाने गोरगरिबांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग निवडताना किंवा शैक्षणिक क्षेत्र निवडताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रभर फिरून विविध क्षेत्रातील 1500 व्यक्तींच्या यशोगाथा आपल्या 50 पुस्तकांमध्ये लिहून महाराष्ट्रासमोर ठेवल्या आहेत। लेखक गौतम कोतवाल यांनी आपल्या लेखणीतून महाराष्ट्राचे कोहिनूर, माझी वसुंधरा, आउट ऑफ द बॉक्स असे एकूण 50 पुस्तके लिहून महाराष्ट्रासमोर ठेवले आहेत। लेखक गौतम कोतवाल यांनी आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन महाराजांच्या चरणी लिहिलेली 50 पुस्तके अर्पण केली। यावेळी गौतम कोतवाल यांच्यासह रवींद्र चव्हाण, मराठा महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सकपाल व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी गडावर आलेल्या शिवभक्तांना गौतम कोतवाल यांनी साहित्यांचे एक पुस्तक भेट म्हणून दिले। कोकण तक न्यूज, रायगड। आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमचे मित्र गौतमजी कोतवाल यांनी वेगवेगळ्या विषयावर 50 पुस्तकं लिहिले आणि त्याचा अर्पण सोहळा छत्रपतींच्या चरणी करण्याचं त्यांनी आयोजन केलं। आणि त्या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटला की एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो, आज 50 पुस्तकं लिहिलीत त्यांनी, पुढे 100कडे त्यांची वाटचाल व्हावी आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। मी भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो। म्हणजे 10वी झाल्यानंतर कुठली साईड घ्यायची किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा, नोकरी कशी मिळवायची याच्यासाठी भरपूर धडपड करावी लागली। मार्गदर्शन देणारं कोणी नव्हतं। मी लायब्ररीजमध्ये जाऊन असा काही डाटा किंवा अशी काही माहिती मिळते अशी मला त्याच्याबद्दलची कल्पना नव्हती किंवा नॉलेज नव्हतं। त्यामुळे माझे करिअर घडवताना मला अनेक हाल अपेष्टा करायला लागल्या, अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष जो माझ्या वाट्याला आला आहे, एका शेतकऱ्याच्या मुलाला आलेला आहे, तर इथून पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारचा संघर्ष कुणालाही येऊ नये यासाठी मी बँकेत सुरुवातीला मी तसा BCom त्याच्यानंतर MBA फायनान्स केलेला आहे आणि त्यानंतर बँकेत नोकरी करता करता हा लिखाणाचा छंद मी जोपासायला लागलो आणि मागच्या तब्बल 25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांवरती लिहायला मी सुरुवात केली। ते लिहित असताना खरं तर माझा उद्देश असा होता की शून्यातून विश्व निर्माण करणारी लोक जे आज खऱ्या अर्थानं आपल्या समाजातले खरे हिरो आहेत, परंतु तरुण पिढी आपण जर पाहिली तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांच्या मागे पळताना आपल्याला दिसते आणि त्यातूनच कोयता गँग असेल किंवा अशा पद्धतीची अपप्रवृत्ती करणारी काही पिढी किंवा काही अपप्रवृत्ती पुढे यायला लागलेल्या आहे। पण ह्या मुलांना जर आपण समाजातले खऱ्या रिअल हिरोची ओळख करून दिली आणि त्यांना जर चांगला आदर्श ठेवला, आपल्या आजूबाजूला जे सत्य रिअल स्टोरीज आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, तर मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या पिढीवर किंवा आत्ताच्या पिढीवरती निश्चितपणे परिणाम होऊन यातून अनेक उद्योजक घडू शकतील। हा माझा ह्या लिखाणामागं किंवा हे साहित्य निर्मिती करण्यामागं खरा उद्देश होता। म्हणून गेली 25 वर्षापासून महाराष्ट्रातील कृषी असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, बँकिंग असेल, सहकार असेल, सगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान लोकांना शोधून मी या पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे आणि ज्यांच्यापासून लिखाणाला मला जी प्रेरणा मिळालेली आहे ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या चरणी ही 50 पुस्तकं झाल्यानंतर अर्पण करावी ही माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली। त्याचंच पूर्ती करण्यासाठी आजच्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज आपण ही 50 पुस्तकं त्यांच्या चरणी अर्पण केलेली आहे आणि इथून पुढे जे काही मला काम करायचं आहे ते ह्या शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या मुलांसाठीच करायचं आहे आणि त्यांना उद्योजक घडण्यासाठी, विशेषतः शेतकऱ्यांचं मुलं ही उद्योजक घडली पाहिजेत, ह्यासाठी मला काम करायचं आहे। हा उद्देश ठेवून मी हे सगळं काम करतो। कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत आणि काय पुस्तकांचा पुस्तक परिचय काय सांगा? याच्यामध्ये माझं सगळ्यात पहिलं पुस्तक जे होतं ते कृषी आयडॉल नावाचं होतं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ज्या चांगल्या लोकांनी काम केलेलं आहे, म्हणजे शेती विषयावरतीच त्यांनी अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसाय निवडलेले आहे आणि त्यातून यश संपादन केलेलं आहे। अशा महाराष्ट्रातल्या 20 कृषी उद्योजकांवरती मी हे पुस्तक लिहिलं होतं आणि खरं सांगायचं म्हणजे आत्तापर्यंतच्या माझी जी काही 50 पुस्तकं झाली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त डिमांड असणारं हे पुस्तक असं हे कृषी आयडॉल होतं।
त्यानंतर मी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांना शोधायला लागलो आणि कृषी ह्या क्षेत्राशीच फक्त निगडीत न राहता वेगवेगळ्या क्षेत्रातले पण आयडॉल समाजापुढे आले पाहिजे, विद्यार्थ्यांपुढे आले पाहिजे, तरुणांपुढे आले पाहिजे आणि जी लोक खऱ्या अर्थानं प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता चांगलं काम करतायत, हजारो लोकांना रोजगार देत आहेत, त्यांच्या यशोगाथा लोकांसमोर आल्या पाहिजेत. त्यानुसार मी ही वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये झेप असेल, उडान असेल, महाराष्ट्राच्या सुकन्या असेल. महाराष्ट्राच्या सुकन्याच्या पुस्तकाबद्दल पण मला विशेष सांगावंसं आवडेल की या पुस्तकामध्ये महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 22 वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांवरती हे पुस्तक मी लिहिलं होतं. त्यानंतर आत्ताच नुकतंच मागच्याच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील IAS, IPS, IFS अधिकारी पण ज्यांना केडर राज्याबाहेरचं मिळाले असे भारतामध्ये उत्कृष्ट काम करणारे मराठी 20 अधिकारी यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारं मी आउट ऑफ बॉक्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. असे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे विषय घेऊन मी ह्या पुस्तकांवरती काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने 50 हा आकडा आत्तापर्यंत मी गाठलेला आहे.